की शिवसेना काँग्रेस बरोबर गेली, मग शिवसेनेने हिंदुत्व सोडलं काय? मग मला भाजपला विचारायचंय की काल परवाकडे जे आमच्यासोबत मांडीला मांडी लावून बसणारे नितीश कुमार तुम्ही तुमच्यात घेतलेत, चांगलं चालणारं सरकार तुम्ही पाडलं, तुमच्याकडे हेच काळा घालण्याचे धंदे तुमचे जास्त चालत आहेत. नितीश कुमार बोलले होते संघमुक्त भारत. मग नितीश कुमार काय हिंदुत्ववादी आहेत? विशेष कायदा करा आणि राम मंदिर करा हे जेव्हा मी बोलत होतो तेव्हा नितीश कुमार काय आम्हाला पाठिंबा देत होते? बरं ते जाऊ द्या. आज आम्ही एकत्र सगळे जमलेलो आहोत. बघा इकडे किती लोक जमलेली आहेत. आणि माझं तर संपूर्ण देशातल्या प्रत्येक नागरिकाला विनंती आहे, आवाहन आहे की तुम्ही असाल कोणत्याही धर्माचे, तुम्ही असाल कोणत्याही जातीचे, पण आज वेळ अशी आलेली आहे की जात पात धर्म बाजूला ठेवून देश हाच माझा धर्म आणि देश वाचवणं हाच माझा धर्म म्हणून तमाम देशभक्तांनी एकत्र येण्याची आज गरज आहे. आणि अशीच वेळ तेव्हा आली होती 77 साली. निदान त्यावेळेला इंदिरा गांधींनी उघड उघड आणीबाणी पुकारली होती. आणि त्या आणीबाणीच्या काळामध्ये सुरुवातीला शिवसेनेने पाठिंबा जरूर दिला होता, पण आणीबाणीच्या काळात जे काही अत्याचार झाले, विरोधी पक्षाच्या नेत्यांना ज्या पद्धतीने तुरुंगात डांबलं, त्याला शिवसेनेने विरोध केला होता. मग इंदिरा गांधी नको, हुकुमशहा नको म्हणून जे काय सगळे आले होते, आणि त्याच्यामध्ये हे वाहत्या गंगेत हात धुणारे भाजपवाले जनसंघ होता ते सुद्धा सामील झाले होते, समाजवादी सुद्धा होते. मग काय हो भाजपवाल्यानो, तेव्हा तुम्ही जो काही जनता पक्ष स्थापन केला होता तो काय सगळा हिंदुत्ववादी विचाराचा होता? सगळे काय हिंदू धार्जिणे पक्ष तुमच्या जनता पक्षात होते? नव्हते ना. तुम्हाला देश वाचवायचा म्हणून तुम्ही त्या जयप्रकाश नारायणने जे एक पुढाकार घेतला होता त्या जनता पक्षात तुम्ही गेला होता. मग आज सुद्धा आम्ही तुमची हुकुमशाही नको म्हणून बाकीचे पक्ष देशभक्त पक्ष जर एकत्र आलो तर तुमच्या पोटात का मुरडा येतो? केवळ तुम्ही म्हणजेच देशभक्त, भाजप म्हणजेच देशभक्त, आणि जो भाजपच्या बाहेरचा आहे तो देशद्रोही अजिबात चालणार नाही. असं होऊ शकत नाही आणि होऊ देणार नाही. आज आमच्या तुम्ही साध्या साध्या कार्यकर्त्याला जुन्या जुन्या केसेस, अरे कसल्या केसेस, काय बलात्काराच्या केसेस आहेत, दरोड्याच्या केसेस आहेत, आंदोलनाच्या केसेस काढता आणि त्याच्या मागे पोलीस कारवाई लावता. मी पोलिसांना सुद्धा सांगू इच्छितो की हे सगळं तुम्हाला माहिती आहे. आज सरकार असतं, उद्या नसतं, आणि यांचं सरकार तर नक्कीच नसणार आहे. सत्यमेव जयते. आणि पोलिसांना सुद्धा सांगतो, सदरक्षणाय खल निग्रणाय